वेलकम बॅक टू कोम स्टाइलिंग कॉर्नर. मी कोमल तुमच्यासोबत शेअर करणार आहे एक नवरात्री स्पेशलचा व्हिडिओ, ज्याच्यामध्ये मेकअप आणि स्टाइलिंग दोन्ही पार्ट असणार आहे. सो जे माझ्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांच्यासाठी वेलकम टू माय चॅनल गाईज. मी आहे कोमल आणि मी आठवड्याच्या फिक्स असं डेट नाही पण हो, दर आठवड्याला मेकअप, लाईफस्टाईल, फॅशन, शॉपिंग ह्या सगळ्या विषयांवरती व्हिडिओज घेऊन येत असते. मध्ये खूप गॅप पडला, आय नो, कारण की काय होतं ना, माझं सध्या फोकस इंस्टाग्रामवरती जास्त आहे. त्याच्यावरती रील्स वगैरे डेली शेअरिंग किंवा त्याच्यासाठीचं क्रिएटिव्हिटी ह्या सगळ्यामध्ये मी खूप बिझी झाले आणि माझ्याकडनं थोडंसं टाईम मॅनेजमेंट व्यवस्थित झालं नाही, कारण की माझं मेकअपचं काम असतं त्याचबरोबर बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये. सो मी ट्राय करते की यूट्यूबला पण लॉंग जे व्हिडिओज आहेत ते कंटिन्यू टाकण्याचा प्रयत्न मी करत असते. सो तर मी तुम्हाला, जर तुम्ही अजूनपर्यंत माझ्या चॅनलवर सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे मला पण थोडंसं अजून मोटिवेशन भेटेल की यस यार, मला लोक फॉलो करताय. सो मला खूप गरजेचं आहे किंवा मी ठेवायला हवी आहे. तुम्हाला माझे व्हिडिओज आवडतं हे मला त्याच्या थ्रू कळणार आहे. सो ओके, तर मी आजच्या व्हिडिओमध्ये जे लुक क्रिएट करणार आहे, एकदम इन्स्टंट मेकअप लुक क्रिएट करणार आहे. जास्त काही नाही, खूप कमी मेकअप. ओके, कमी मेकअप म्हणण्यापेक्षा कमी प्रोडक्ट्स मी यूज करणार आहे फॉर द मेकअप. मी मॉइश्चरायझर वगैरे लावलेला आहे फेसला, बाकी काही नाही आहे. आणि यस, साडी स्टाईल करणार आहे मी आजच्या व्हिडिओमध्ये आणि त्यासाठी मी सिलेक्ट केलेली ही व्हाईट कलरची साडी. दुर्गा पूजासाठीचं लुक आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर माझ्याकडे जी साडी आहे ती आहे केरला सिल्क साडी, ज्याला अशा प्रकारची बॉर्डर आहे. अनफॉर्च्युनेटली रेड कलरच्या बॉर्डरमध्ये माझ्याकडे जी साडी मी ती खूप वेळ दाखवून झाली आणि मला काहीतरी डिफरंट हवं होतं. सो मी ही साडी चूज केली आहे, ज्याचा व्हाईट कलर आहे, ज्याच्यावरती खूप छान प्रिंट आहे. ओके, त्याच्यासोबत व्हाईट कलरचं ब्लाऊज आहे, पण मला रेड कलर याच्यामध्ये नसल्यामुळे मला रेड कलर ॲड करायचा आहे, म्हणून मी हे दोन ब्लाउजेस चूज केलेत आणि मी खूप कन्फ्यूज आहे. ओके, हे दोन्ही पण वेगळ्याच वेगळ्या साड्यांवरचे आहेत. हा एकदम रेड ब्रॉकेड टाईप आहे, याच्यामध्ये पण एकदम टेक्स्चर वगैरे आहे. सो याचा थोडासा कलर वेगळा आहे. सो ह्या दोन्ही ब्लाउजेसमध्ये मी कन्फ्यूज आहे अजून. ओके, व्हिडिओच्या एंडपर्यंत मे बी कन्फ्युजन क्लिअर होईल. सो बघूयात. सो ओके, आता हे झालं साडीबद्दल. ओके, लेट्स गेट स्टार्ट विथ मेकअप. तर मी चेहऱ्यावरती मॉइश्चरायझर लावलेलं आहे. मॉइश्चरायझर नंतर मी लावणार आहे हे फाउंडेशन, जे की आहे मेबलिन फिटमीचं फाउंडेशन, ज्याचं आहे ट्रीट लव केअर ऑइल कंट्रोल फाउंडेशन. आणि हे खूप बेस्ट आहेत, माझं करंट फेवरेट आहे. मी मोस्ट ऑफ द टाइम किंवा डेली बेसिसवरती हेच फाउंडेशन यूज करते आणि मी बऱ्याच वेळेस दाखवलेलं आहे. मला इंस्टाग्रामवरती फॉलो करा, म्हणजे तुम्हाला तिथे पण माझे प्रोडक्ट्स किंवा भरपूर माझ्या गोष्टी नवीन नवीन बघायला मिळतील. आणि मेन म्हणजे कुठलाही ब्रश लागत नाही, काहीच नाही, इझिली पटकन ब्लेंड होऊन जातं. अजून काय पाहिजे ना, त्यातले त्या सणावाराच्या दिवसात पूजा वगैरे असेल तर असं काहीतरी प्रोडक्ट्स हवे, ज्याने आपण स्वतःच्या स्वतः झटपट मेकअप करू मोकळं होऊ शकतो. कव्हरेज बघू शकता तुम्ही. कव्हरेजच्या बाबतीमध्ये वाव, इट्स वन ऑफ द बेस्ट प्रोडक्ट आय हॅव, सिरियसली. लुक ॲट माय फेस गाईज, सी. अगदी हाताने ब्लेंड करून सुद्धा किती व्यवस्थित, किती छान पद्धतीने ब्लेंड झालंय. याच्यावरती तुम्हाला दुसरं काही लावायची पण गरज नाहीये. इतकं हे कॉम्पॅक्ट जे की आहे हुडा कलरचं. ओके, वॉटरप्रूफ आहे. याच्यामध्ये SPF 35 प्लस PA++ आहे. सो या दोन, ओके, सो हे दोन शेडमध्ये आहे, जे की मी घालेले आहे माझ्याकडनं. दोन वेगवेगळे शेड्स आहेत आणि दोन्ही पण सिमिलर आहे, दोन्ही पण सूट होतं मला. मी ते नवीन माझं जे पर्चेस आहे ऑलरेडी रोडाचं, ते यूज करते आहे, जे की मला तरी खूप आवडलं आहे, खूप मस्त आहे. मी डायरेक्टली अप्लाय करते, छोटे छोटे डॉट्स देते डायरेक्टली चेहऱ्यावरती आणि हातानेच ब्लेंड करते. मी ब्लेंडरचा यूज केलेलाच नाही आहे पूर्ण मेकअपमध्ये. असं हातानेच एकदम इझिली ते ब्लेंड होतं आहे आणि इतकं छान सेट होतं आहे, खूपच मस्त, खूप छान पद्धतीने ब्लेंड झालं आहे. आणि तुम्ही बघू शकता फायनल लुक इतकं मस्त दिसतं, एकदम नॅचरल लुक देतं. हायलायटरसाठी मग अगेन ही यूज करते, जे की खूप क्यूट आहे. पॉप एक्सचं माय ग्लॅमचं ड्युओ आहे, तुम्ही बघू शकता. आय एम युझिंग दिस फॉर हायलायटर, कारण की मला जास्त पण नको आहे. हायलायटर पण खूप इझिली हाताने व्यवस्थित ब्लेंड होतं. सो आय रिअली लाईक दिस. आणि खूप असं पिंकिश शेड आहे, सो खूप मस्त वाटतं. तुम्ही बघू शकता एकदम शाईन आलेली आहे माझ्या ब्लशरवर सुद्धा. त्याच्यामध्ये दोन्ही पण पिंक असल्यामुळे खूपच सुंदर वाटतं आहे. देन आयब्रो पेन्सिलसाठी ते मी मास कॉस्मेटिकची आयब्रो पेन्सिल यूज करते आहे, ब्राऊन कलरची, आणि मोस्टली मी ब्राऊनच शेड प्रेफर करते आणि जे की खूप पिगमेंटेड आहे, खूप मस्त आहे.
आणि आयब्रोज फिल केल्याशिवाय लुक कम्प्लीटच होत नाही मला तरी असं वाटतं. आणि आता खूप मस्त वाटतंय त्यासाठी. त्यानंतर मी काजळ यूज करते आहे मॅकचं, कारण की मला एकदम बोल्ड आईज हवे होते किंवा थोडेसे डार्किन साडीवरती वगैरे जसे हवेत, त्यासाठी मी मॅकचं काजळ यूज करते, जे की माझं ऑल टाईम फेवरेट आहे. खूप मस्त काजळ हे. ओके, सो इट्स फायनल लुक. खूप मस्त वाटतं आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता की काजळ लावल्यानंतर आयब्रोज फिल केल्यानंतरचं लुक किती परफेक्ट वाटतं आहे. आयशॅडोजसाठी हे मी NYBचा ब्रश यूज करते आणि हे आयशॅडो पॅलेट यूज करते, ज्यात खूप सगळे कलर्स आहेत. आणि मी येलो आणि रेड कलरचा शेड यूज करणार आहे. आणि स्टार्टिंगला मी हा थोडासा क्रीम बीज कलरचा जो शेड आहे तो यूज करते ॲज अ बेस म्हणून. ओके, मी ज्यावेळेस घेतलं ना मला ते पॅलेट खूप छान वाटलं होतं, पण असं इतकं स्टिक नाही करत आहे कदाचित, किंवा जो येल्लो कलर मला उठून हवा होता ना नेक्स्टला तो दिसत नाही. एनिवेज, सो मी रेड कलरचा आयशॅडोने फील करून घेते सगळे आयशॅडोज. काय आहे ना, मी बेंगोली लुक क्रिएट करायचा विचार करते आहे. दुर्गापूजा आहे, सो त्यासाठी मला असं वाटतं की रेड येल्लो काइंड ऑफ कलर्स मी ॲडअप करायला पाहिजे, जेणेकरून प्रॉपर बेंगोली लुक वाटेल. म्हणून मी रेड कलर घेतलेला आहे आणि तो खूप सुंदर पण वाटतो. व्यवस्थित फील करून घ्यायचे आहेत. त्यानंतर मी अंडर आईजला सुद्धा जे रेड आणि येल्लो कलर लावलेले आहेत वरती आय शॅडोजला, तेच कलर्स यूज करते. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे काहीतरी लुक क्रिएट झालेला आहे. सो दोन्ही डोळ्यावरती करून घेतल्यानंतर फायनल लुक असा दिसतोय. मला काहीतरी अजून कमी वाटत होतं म्हणून मी हे शिमरी आय शॅडो पॅलेट यूज करते आणि त्यातला जो ऑरेंज कलरचा शेड आहे, मेटॅलिक शेड एकदम, तो यूज करते आहे मी. आणि त्याला एकदम हाफ याच्यामध्ये, जिथे मी येल्लो कलर ऑलरेडी यूज केला होता तिथे यूज करते आहे. खूप छान शायनी लुक क्रिएट होतं आहे त्याने, खूपच मस्त वाटतं आहे. त्यानंतर मी हा जो रेडिश मरून जो कलर दिसतो आहे ना तो पण यूज करते. सो दोन्ही शिमरी कलर्स मी ॲड केल्यानंतर फायनल लुक असा प्रकारे क्रिएट झालेला आहे. त्यानंतर आयलायनरसाठी मी अगेन मॅकचंच आयलायनर यूज करते आहे. ओके, सो ह्यावेळेस ना मी लायनरमध्ये काहीतरी वेगळं ट्राय केलं आहे. वेगळं इन द सेन्स की मी थोडंसं डार्क किंवा बोल्ड असं लायनर लावलेलं आहे. आणि त्याचबरोबर मी त्याला विंग्स पण काढलेले आहे. मी मोस्टली विंग्स काढत नाही, मला ते इतकं छान वाटत नाही माझ्या स्वतःवरती, म्हणून मी मोस्टली काढत नसते. पण ह्यावेळेस मी विंग्स पण काढलेले आहेत. अजून पण काहीतरी कमी वाटतं आहे ना, सो मला असं वाटतं ते विंग्स जे आहेत ते आणखीन थोडेसे डार्क बोल्ड करायला हवे. ओके, सो हे आहे फायनल लुक. मला इतकं तरी सध्या छान वाटत नाही, माहीत नाही एक फ्लॉप गेले की नाही, नंतर बघूयात कसं दिसतं फायनली. सो लिपस्टिकसाठी माझ्याकडे हे 2 ऑप्शन्स आहेत आणि लिप लायनरसाठी सुद्धा लेट्स ट्राय. फर्स्टली मी मार्सच्या लिप लायनरने माझे लिपला लाईनअप करून घेते आहे. ओके, आणि त्यानंतर मी हा शेड चूज केलेला आहे फॉर लिपस्टिक. रेड कलर पॉपअप डार्क, ॲक्च्युली एकदम रेड नाही आहे तो, मरून कलर आहे. रेड मला इतका सूट होत नाही मला असं वाटतं. सो मरून कलर आहे आणि लिपस्टिक खूप सुंदर आहे. ओके, माय ग्लॅमची आहे ही लिपस्टिक. ओके, आणि फायनल लुक आता ते जरा छान दिसतं आहे आयलायनर वगैरे. सो माझा फायनल लुक आता नेक्स्ट आहे बिंदी वेळ, आणि त्यासाठी मी बिंदी बुक यूज करते आहे. बापरे, ही बिंदी तर खूपच जास्तच मोठी दिसते. नो नो नो, इट्स नॉट माय काइंड ऑफ थिंग. सो मी ते थोडीशी छोट्या साईजची रेड कलरची बिंदी घेतलेली आहे आणि हा माझा फायनल लुक तयार झालेला आहे.
फायनल लुक. ओके, मी कशा पद्धतीने हा मेकअप केलेला आहे, एकदम इझी पद्धतीने झटपट. तुम्ही जर दुर्गापूजेसाठी काहीतरी बघत असाल एकदम झटपट मेकअप स्वतःचे स्वतः करायला, त्याचबरोबर साडी ड्रेप करायला, सो ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं बघायला मिळालेलंच असेल. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. हा लुक कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा, आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि प्लीज कमेंट करा. त्याचबरोबर मला जर इंस्टाग्रामवरती फॉलो करत नसाल तर माझं इंस्टाग्राम हँडल आहे गोम स्टायलिंग कॉर्नर, तिथे पण मला फॉलो करा. तुम्हाला तिथे खूप सगळे वेगवेगळे व्हिडिओज बघायला मिळणार आहे, ज्याच्यामध्ये आत्ता सध्या नवरात्रीसाठीचे खूप सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार आहे. स्टायलिंगच्या रिलेटेड असेल, ॲक्सेसरीज, DIY, खूप सगळ्या गोष्टी आहेत. सो डू चेकआउट गाईज, अँड नक्की सांगा मला तुम्हाला हा लुक कसा वाटला. ओके.